असं म्हणतात की स्त्री एक शक्ती आहे. तिने मनाशी काही ठरवलं तर ती अशक्य गोष्ट सुद्धा शक्य करून दाखवू शकते. असंच छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज परिसरामध्ये राहणाऱ्या प्रीती जाधव यांनी करून दाखवलेलं आहे. त्यांना त्यांच्या स्वतःच्या कमाईमधून कुटुंबाला हातभार लावायचा होता, म्हणून त्यांनी पार्लरचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला त्यांनी घरातूनच या व्यवसायाची सुरुवात केली आणि आज त्यांचं मोठ्या स्वरूपामध्ये हा व्यवसाय चालू आहे. विशेष म्हणजे त्यांनी इतर महिलांना देखील यातून रोजगार निर्माण करून दिलेला आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्यांचा इथपर्यंतचा प्रवास कसा होता ते. लग्नाच्या अगोदर असताना मी एक छोटासा पार्लरचा क्लास केलेला होता. पण असं वाटलं की तेव्हा मम्मी पप्पांना काहीतरी सपोर्ट करावं, पण भांडवल नसल्यामुळे मी काहीच करू शकले नाही. तेव्हा मी खूप निराश झाले आणि त्याच पिरियडमध्ये मग माझ्या मम्मी पप्पांनी माझं लग्न केलं. खाजगीमध्ये ते काम करतात माझे मिस्टर. त्यानंतर लग्नानंतर पण इकडची पण एवढी कंडिशन एवढी काही म्हणजे बिकटच होती. त्यामध्ये सर्वात लहान सून असल्यामुळे सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावर होत्या. मोठ्यांचं करणं, हे करणं, घरातले कामं वगैरे करून. जशी पप्पा मम्मीकडची कंडिशन होती तशी पण इकडचीच कंडिशन होती. यांना मला हातभार कसा लावा, मी या गोष्टीचा खूप विचार करत होते, पण काही कुठून मार्गच निघत नव्हता. आणि मिस्टरांना पण एवढा पगार नसल्यामुळं सासू सासऱ्यांचं त्यांना पण बघावं लागतं घरामध्ये. पण मला मग नंतर 3 मुलं झाली. मला 2 मुली 1 मुलगा आहे. त्यांचं पण शिक्षणाचा त्याचा खर्च वाढला. आम्ही घर घेतलं इथे रांजणगावमध्ये, त्याचे पण EMI वगैरे वाढले. मग ते पण आम्हाला भरणं पॉसिबल होऊच नाही लागलं. किती जरी काटकसर केली तरी पण या गोष्टी सगळ्या ॲडजस्ट करायचं कसं ठरवलं. मग मी जेव्हा छोटे छोटे मुलं होते 2-2, 3-3 वर्षाचे, तोपर्यंत काही नाही वाटलं. पण जसे जसे मुलांना शाळेमध्ये टाकलं, जसे जसे त्यांचे शाळेचे खर्च वाढू लागला, घराचा EMI वाढू लागला, घरामध्ये खूप आर्थिक अडचण येऊ लागली. जगू की मरू हे आम्हाला ऑप्शनच नाही करू लागलं. यामध्ये काय करावं काहीच नाही समजू लागलं. मध्ये मी म्हटलं काहीतरी आपण अशी सर्व्हिस द्यावं की घरामध्येच बसून आपली मुला बाळांचा पण सांभाळ झाला पाहिजे आणि आपल्याला 2 पैसे पण आले पाहिजे. मग मी असा विचार केला की आता आपण सुरुवात जरी केली पार्लरसाठी तर त्याच्यामधनं एवढं इन्कम येणार नाही. मग मी काय केलं, 2-3 महिने आमच्या इथे औद्योगिक वसाहत असल्यामुळे मी वाळूज MIDCमध्ये 1 ते 2 महिने मी कंपन्यांची पण शोध घेत राहिले. पण मला मनासारखं नाही वाटलं, कारण लोकांच्या गुलामगिरीमध्ये काम करण्यापेक्षा आपलं स्वतःचं काहीतरी वर्चस्व निर्माण करायचं हे ठामपणे मी मनामध्ये ठरवलेलंच होतं. आणि ही मला आई वडिलांपासूनच आलेली होती. पण माझ्याकडे भांडवल नसल्यामुळे मी काहीच नाही करू शकले. पण मी यावेळेस डेअरिंग केली आणि थोडीशी हिमतीने राहिले. आज पैसा कमी मिळेल यामध्ये, पण स्वतःचं माझं काहीतरी वर्चस्व निर्माणच होईल यासाठी मी ही रिस्क घ्यायला तयार झाले. घरच्यांशी बोलणं केलं आणि एक छोटंसं काहीतरी पार्लरचं सुरुवात करावी असं आमचं बोलणं झालं. तर यावर आम्ही छोटंसं पार्लरची सुरुवात करता करता माझ्याकडे फक्त एक पार्लरची चेअर आणि एक आरसा होता. याच्या व्यतिरिक्त काहीच नव्हतं. आणि कस्टमरला फक्त जे पण माझ्याकडून कोणी ओळखीच्या, आणि सुरुवात मी नातेवाईकांपासून केली, जसं की माझे घरच्या लोकांपासून सुरुवात केली. त्यांना त्या गोष्टी आवडू लागल्या. मग मी यामध्ये सोशल मीडियावर म्हणजे व्हॉट्सअपला स्टेटस ठेवणे, फेसबुकला या गोष्टी मी करत गेले. आणि असं करता 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 मग गल्लीतले कस्टमर, बाहेरचे, हे त्याला सांगतं जिथे 2 कस्टमर यायचे ते 10 कस्टमर. हालाकी मी पैसे कमी का घेईना त्या पिरियडमध्ये. मी 5 रुपयापासून सुरुवात केलेली आहे. जसे की थ्रेडिंगचे 5 रुपये घेणं आणि एखाद्या कटिंग असले की त्यांचे 20 रुपये घेणं. म्हणजे एवढ्या काटकसरीमध्ये मी केले. काही मी 2 वर्ष पूर्ण फ्रीमध्ये सर्व्हिस दिली. प्रीती यांनी घरातूनच पार्लरच्या व्यवसायाची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांना जनशिक्षण संस्थेविषयी माहिती मिळाली. त्या ठिकाणी त्यांनी ॲडमिशन घेतलं आणि 3 महिने या ठिकाणी त्यांनी क्लासेस केले. हे क्लासेस केल्यानंतर त्यांना भरपूर अशी पार्लरविषयी अजून माहिती मिळाली आणि त्यानंतर त्यांनी स्वतःचा पार्लरचा मोठा सेटअप तयार केला. आणि 2017 सालापासून त्या या ठिकाणी जनशिक्षण संस्थेमार्फतच शासनाचे पार्लरचे क्लासेस घेत आहेत. तर मी 1,500 ते 2,000 मुलींना ट्रेन केलं. मला वाटलं नाही मला तिथून तर इथपर्यंतचा संघर्ष एवढा मी फक्त काम करत राहिले. आणि काम करता करता मला एवढा फीडबॅक चांगला आला की जे काही आज मी इथे तुमच्या समोर उभी आहे. मी आत्तापर्यंत जेवढ्या मुली शिकवल्या तेवढ्या 400 ते 500 मुली आत्तापर्यंत स्वतःच्या पायावर उभे आहे. पूर्ण माझं स्वतःचं सलून, कम से कम माझं 7 ते 8 लाखापेक्षा जास्त सेटअप आहे. आणि माझं ट्रेनिंग सेंटर पण आहे. आता माझ्या इथे एका टायमाला कम से कम 50 ते 60 मुली शिकतात आणि माझं महिन्याचं इन्कम आहे 50 ते 60 हजारापर्यंत जातं. सध्याला प्रीती या त्यांच्या पार्लरच्या व्यवसायामधून चांगलं उत्पन्न कमवत आहेतच आणि इतर महिलांसाठी देखील त्या एक खूप मोठी प्रेरणा आहेत. त्यांच्यासमोर अनेक संकट उभे राहिले तरी पण त्यांनी त्याला न डगमगता सामोरं गेलं आणि आज त्या चांगल्या कमाई करत आहेत. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.